श्री गुरुदेव सुप्रभात. सकाळ सकाळ चालली बघा डब्याची तयारी. आता कोण जाणे कुणास ठाऊक ह्या मुलींना सोयाबीन का आवडतो कुणास ठाऊक. आता ते दररोज जरी केला ना त्या कंटाळत नाहीत. आज पण भेंडी ही सगळं काही भाजीला असताना पण म्हणल्या चल नको मम्मी आम्हाला सोयाबीनच कर. इकडं कणिक ती मळून घेतली आणि 8ला पिऊला जायचं होतं गावाकडे, म्हणजे जी की स्कूल बस येते तिची 9ला. परत आज ती सायकलवर जाणार होती कारण तिचे पप्पा दूध घेऊन पुढे गेलेले होते खवा करण्यासाठी आणि तिला वाट लावलं बघा. आणि तिला छान अशी सायकल पण यायला लागली, ती एक बरं आहे. खरं तर लहानपणी ती एक खेळली होती, छोटी सायकल खेळली होती, परत ती खराब झाली, ती परत काही घेणं झालेलं नाही आणि अशीच घेतली. तर खूप छान काल दोघी रानात येताना ना सायकलवरच आलेल्या होत्या दोघींच्या स्कूल बॅगा, ती भरपूर असं ओझं होतं. छान तिला सायकल जमायली, पण येताना थोडंसं वगळीपाशी आलं का श्रेया पडली आणि थोडंसं तिला खरचटली. तिला आवरलं नाही, एकदम ब्रेक काय दाबता आला नाही आणि खड्ड्यात गेली, वगळीकडे गेली, त्याच्यामुळे तसं झालेलं. आता ती चालली बघा गावाकडं आणि इकडं श्रेया मॅडमचं आमच्या लागले दुखायला. आता काय दुखायला लागले तर सर्दी आणि ताप. तर बघा पिऊला वाट लावेपर्यंत तिनं गॅस चालू करून घेतला आणि पुरण थोडंसं उरलेलं होतं पंचमीचं, जे की परवाच्या दिवशीचं छान राहिलं होतं. आणि म्हटलं चला 4-5 पोळ्या होत्या तेवढ्या पोळ्या करून घ्या, कारण श्रेयाला दूधपोळी खायची होती. मम्मी म्हटली मला दूधपोळी कर. मग इकडं माझं पुरणपोळ्या बनवायचं चाललं आहे. आणि आता असं स्वयंपाक करायचा होईपर्यंत आपण ती जीव वाढलं आणि परत जनावरं सोडायला पण जायचं होतं बघा मला कुरणापर्यंत काही नाही पण थोडंसं अलीकड, जे की वाटात घरं ते तर त्या घरापर्यंत सोडायचं, कारण त्यांच्या रस्त्याच्या इकडल्या बाजूनं शेती आहेत आणि सोयाबीन ती पेरलेलं आहे त्या लोकांनी आणि त्यांचं घर पण जवळच आहे आणि घराच्या समोर त्यांच्या झाडी ती उगाच दुसऱ्याला कशाला आपली वर्दळ म्हणून आपलं जपून न्यायचं, जपून आणायचं, तेवढी व्यवस्था चाललेली असती बघा. आपण इथपर्यंत सोडायला यावंच लागतं दररोज कंटिन्यू, कारण 2-3 गाई. तर आता काय म्हशीसारख्या गाई एवढ्या काही हुशार राहत नाहीत बघा. तर आमच्या म्हशी इतक्या एकदा का सकाळी डोंगरात चारायला लावल्या की त्या दिवस मावळेपर्यंत काही येत नाहीत बघा. ते 5च्या टायमाला तिथं जायचं डोंगराच्या कडेला, फारिष्टाच्या कडेला, आणि नुसतं म्हशींडे हाक मारलं का म्हशी बाहेर दणदणा पळत इतक्या हुशार आहेत. चला तर मग बाय. श्री गुरुदेव.